कोळेकर साहेब म्हणतात की आष्टेकर साहेब चुना लावतात, आष्टेकर साहेब म्हणतात की बाबूराव कोळेकर चुना लावतात. अहो या जनतेलाच कळण झाले की कोण कोणाला चुना लावायले. माजी खासदार शिवाजी माने हे वसंतमध्ये बाबूराव कोळेकर यांच्यासोबत पुढच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळाले, काय सांगतात? काही कामानिमित्त कुठे गेले असताल, काही काम असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपले तिन्ही उमेदवार आहेत. आता कोळेकर साहेब म्हणतात की आष्टेकर साहेब चुना लावतात, आष्टेकर साहेब म्हणतात की बाबूराव कोळेकर चुना लावतात. अहो या जनतेलाच कळण झाले की कोण कोणाला चुना लावायले. तिसरा उमेदवार वंचितचे आहेत, ते बी चुना लावायचंच काम करायले. तर ते सर्वजण मिळून मला सांगा, गेल्या वेळेस आपल्या खासदारांना जे प्रश्न मांडले होते, यावेळेस सिंचनाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, कॉलेजचा प्रश्न आहे, आणि ते कधीच सुटणार बी नाही. आणि तिन्ही उमेदवार सोडवू शकणार नाही. तर जेवढे उमेदवार आहेत, मला तरी वाटतंय की कोणीतरी एखाद्या गोरगरिबाच्या घरी उमेदवार गेलेला त्या अडचणीमध्ये साथ देणारा बघितला का तुम्ही? कोणत्या उमेदवारांनी काय केलं का हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत? आता इलेक्शन लागले की सगळ्याकडे फिरायले तुम्ही. इलेक्शनच्या पहिले तुम्हाला दिसलं का कुठं? इथे औंढ्यामध्ये एवढे हे झालं, गारा पडल्या होत्या, लोकांचे शेळ्या ढोर मेले, वसमतला मेले, कळमनुरीमध्ये मेले. हे उमेदवार कुठं होते त्यावेळेस? नव्हते कोणीच. ना आता तेच काम करणारे ते जनतेला आणि आपल्या साध्या माणसाला हे चुना लावण्याचं काम हे तिन्ही उमेदवार करणार आहेत. त्यामुळं मला तरी वाटतंय आमच्या मित्रमंडळ पक्षांनी आतापर्यंत कोणाचं पक्षाचं काम करायचा निर्णय घेतला नाही. मी संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने मित्रमंडळाचा आहे. माझे कार्यकर्ते मला विचारतात कोणाचं काम करायचं. साहेबाचा फोन आला होता, त्यानंतर मी पुढचे निर्णय नंतर सांगेल म्हणलं. आता 26 तारखेला इलेक्शन आहे. माझी इच्छा आहे एवढं की खरंच जनतेला न्याय द्यायचा असेल, त्यांनी खरंच त्या लोकांनी जनतेने त्याला निवडून द्यावे. पण तुम्ही आश्वासन देऊ नका कोणालाच की मी हे करणार ते करणार. तुम्ही करून दाखवा, नंतर तुम्हाला जनता डोक्यावर घेऊन बसल. पण तुम्ही फक्त काय करायचं, सिंचनाचा प्रश्न आला, शेतकऱ्याचं एवढं झालं, शेतकऱ्याला ते झालं, पीक विमा देतो, हे करतो ते करतो, मी 50 कोटी आणतो, 1 कोटी आणलो. काय आणून काय फायदा? कुठं कोणाला लावले तुम्ही? गेल्या वेळेस तसंच झालं आणि यावेळेस तसंच होणार आहे असं दिसून चित्र दिसायले. DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची.